ट्रायपॉड वगैरे सगळं घेऊन आलोय आम्ही. पूर्ण तयारी त्यात. तिच्या पायाला त्रास आहे पण ती सांगत नाहीये म्हणून तिने ऑक्युप्रेशरची चप्पल घातली. हाय गाईज, नॉट थँकिंग यू फॉर वॉचिंग माय व्लॉग कॉज इट्स युअर चॉईस. मला समजतच नाही की माझ्या मैत्रिणीने अँगल तरी कसा घेतलाय. माझी मान आणि विचित्र चेहरा असा का दिसतोय यार. केसांचं तर विचारूच नका, एवढे विस्कटले आहेत. आय नो की ह्या व्लॉगला फक्त 16 to 20 व्ह्यूज येतील. ऍटलीस्ट इन लोगों के सामने तो इज्जत रहेगी मेरी. तर ऍक्च्युली मी सुरुवातीला व्हॉइस ओव्हर देते कॉज मी जे पण काय बोलले ना ह्या व्हिडिओमध्ये ते काहीच ऐकायला नाही येते. आम्हाला निघायला एवढा लेट झाला कॉज जी आमच्या सोबतची जी दुसरी गाडी आहे मैथिली आणि मेधा, त्या लोकांची चावी हरवली आणि चावी शोधण्यातच अर्धा पाऊण तास गेला आणि आम्ही डिसअपॉइंट होऊन घरी आलो. तेवढ्यात तिने मला कॉल केला की अरे धनू चावी मिळाली, परत येत. गाईज 2-3 दिवस वेदर असं आहे की वी कांट प्रेडिक्ट. मध्येच ऊन येते, मध्येच पाणी शिंपडल्यासारखा पाऊस पडतोय आणि मध्येच गार वारा येतोय तर मध्येच गरम करायला लागतंय. असं शिवानीकडे बघून वाटतं की मी काहीच नाही रेडी झाले आहे, बट आज तुझ्याकडे बघून मला असं वाटतं की तू अख्ख्या घराची साफसफाई केली आहेस. कॉज लुक ॲट युअर अवतार. आणि हे बघा मॅडमचा OOTD आणि मी व कुठली चप्पल, ॲक्युप्रेशर वाली आईची चप्पल घालून आले. दाखवणार नव्हतेच पण ठीक आहे. हाय, आम्ही इथे खाऊ पिऊ घ्यायला आलो. कॉन्टेंट काय होतं? हा बोलले मी माझ्या ऑडियन्स. 1 तास घालवलाय माझ्या आमचा कॅमेरा आला की तत्ता बाबा होता ना. चावी होती कुठे पण? चावी होती एका टोपल्यात वा, आणि ती आईनेच ठेवली. आंबे नव्हते ना त्याच्यात. तिचा OOTD बघा. ए चप्पल दाखव. चप्पल विप्पल नको दाखवू, ॲक्युप्रेशर वाली. तुमच्या सगळ्यांची हितचिंतक आहे. गेस वाय? कारण की मीच एकटी आहे जिने पाण्याची बॉटल आणली आहे. भली ती डिकीत गरम झाली असेल. गरीब यू आर. बिस्लरी पण नाहीये. कुठली आहे? कुठला तरी अंडू पांडू ब्रँड आहे. आमची हितचिंतक ऑलरेडी पाणी प्यायलेली आहे आणि स्वतःच पिते, आमचं नाव घेते. हा तर मी आणलंय तर बोलल्यावरती मी तर हे राहिली पाहिजे ना. मग हितचिंतक हे बघा मिंत्राच्या सेलमधून यांनी खूप सारी शॉपिंग केली आहे. चांगल्या गोष्टी मी शोधायला गेले ना तर मला बिलकुल पण नाही मिळालं. मगाशी हिच्या घरून आल्यानंतर मी 1 तास माझा मिंत्रा सर्च करत होते पण मला चांगलं काही भेटलंच नाही. तर हा जो डोंगर आहे ना थोडासा, त्याच्या ह्या साईडला कणकेश्वरचा डोंगर आहे. आणि तिकडे जायला घर नको. तुटलेलं नाही ते. इडिंगला चालली असं नाही वाटत. हा, हिचा आउटफिट छान वाटतो पण हे टी शर्ट छान वाटतं यार. माझी चॉईसच चांगली आहे मैथिलीसाठी. सगळी चॉईस माझी चांगली आहे. तिने घेतलं ना तुला. हो, हे ना, हे मी अशी गोष्टी रिव्हील नाही करत. तरी सांग ना. तिने कुपन नाही मागवलं तुझ्यासाठी स्पेशल. मी हिलवरून आणलंय. नाही, खोटं बोलते. मी घेतलं हिच्यासाठी. हिचा बर्थडे होऊन गेला 32 जून. गाइस बघा तर आम्ही चाललोय. यस, ये देखो हरकतें देख रहे हो, पूरी बेवड़ी है बेवड़ी. हाय माय सेल्फ. खूप गडबडीत आहे त्याच्यामुळे बी केअरफुल. गाईस तर इथेच आपली कणकेश्वरची यात्रा पण भरते. हे बघा. रेलवे की पटरी सबको अपनी औकात दिखाती है. किसी मुझे भी दिखा दी. प्रो ड्रायव्हर की वाट लग जाती है. सो वी आर गोइंग देअर. श्रावणात जायला ऍक्च्युली मजा आहे. तरी सुद्धा आज गर्दी बघा. उन्हाळा आहे तरी सुद्धा गाड्या बघा किती आहेत. तुम्हाला जर यायचं असेल तर तुम्ही पावसात येऊ शकता. Yes. सुपर व्ह्यू असतो. ऍक्च्युली खूप मजा येईल तुम्हाला यायला. ठीक आहे. आपले सवंगडी पुढे गेलेत. सो Doggish bhai. लेट अस गो. Doggish बाय bhai. डॉगेश Oh, बाय. bye. Doggish. People are watching us like we are aliens, but still we chose to ignore them. Sun is not still set. इथे काकींनी आपल्याला हे दिलं काय? ते बघितलं ना रे मी. शिट, आपल्याला हाताने खायला लागेल. तो नको तो. ट्रायपॉड वगैरे सगळं घेऊन आलोय आम्ही. पूर्ण तयारी त्यात. खूप सारे फोटोज काढणार आहोत. आपल्याकडे खाऊ पिऊ पण आहे. मेधाताईच्या हातात दाखव इथे. बट आय वंडर की दाखव मला. आय वंडर की हा रस्ता कुठे जात असेल. जर तुम्हाला माहिती असेल तर तुम्ही नक्की सांगा. नक्की सांगा आणि माझी रीच वाढवा. थँक्यू सो मच. बाय बाय. ते बघू शकता काही आमच्या इकडचा व्ह्यू. विचार करा जर आता मे मध्येच असा दिसतोय, मे जून मध्ये, तर ए सरा के चल. हे बघा व्हिडिओ खराब करायला नाही. स्वतःचाच व्हिडिओ खराब करते ही मुलगी. आणि तुम्ही बघू शकता जून मध्ये अजून पाऊस नाही ना पडलाय. अरे थोडंसं टिपके पडले पावसाची. कधी हा तेव्हा सगळी वाट लावली यार ऑलरेडी.
तर विचार करा जेव्हा पाऊस पडेल तेव्हा काय सुपर व्ह्यू असेल. जर तुम्हाला बघायचंय तर कमेंट डाऊन करा लोकेशनसाठी, आम्ही पाठवू. आता 1 मिनिट 5x कर. हा गाईस, सर आज एवढा पाऊस पडला, एवढा नाही म्हणजे थोडासा पाऊस पडला. तू पण येऊ शकतेस सांगायला. आज असा पाऊस पडला की माझी गाडी ऑलरेडी धुळीने माखलेली आणि असे खूप जाड ठिपके पडत होते. त्यामुळे गाडी आहे ना अशी, जरा जास्त पाऊस पडला असता ना तर मला धुवायची वेळ पण नसती आली. व्हिडिओ खराब झाली. असू दे, इट्स ओके. 0 चला. चप्पल दाखवते बघा, चप्पल फोकस ऑन द चप्पल बघा गाईस, हिची दाखव. तिची चांगली आहे. अरे मी डाऊन टू अर्थ आहे ना, आम्ही अशा चांगल्या गोष्टी घालून फ्लेक्स नाही करत. बघ, ऑक्युप्रेशर गाईस. म्हणून ही बागा तिच्या चप्पल. गाईस तिच्या पायाला त्रास आहे पण ती सांगत नाहीये म्हणून तिने ऑक्युप्रेशरची चप्पल घातली. 5x मध्येच आहेत गाईस तिच्या. डाऊन टू अर्थ आहे खूप आणि मला आहे ना ह्यांच्यासारखं फ्लेक्स नाही करायच्या चांगल्या गोष्टी घालून. पॅन्ट दिदीचे, टॉप दिदीचे आहे, हे पण दिदीनेच घेऊन. थांब आउटफिट चेक करूया. मॅम प्लीज रेट युअर आउटफिट. ओके, सो दिस वॉच इज फ्रॉम दीदी. हे मला दीदीने बर्थडेला घेतलंय. इयरिंग्स पण बर्थडे गिफ्ट आहेत फ्रॉम माय कझिन्स. अँड देन दिस चेन इज माय मॉम्स. आफ्टर दॅट दिस टॉप इज दीदीज, जीन्स दीदी, सैंडल घर की सैंडल ममाज, and this watch didi, this ring आई, this clip also didis, and this tripod from didi. बेनिफिट्स ऑफ बीइंग अ लिटल सिस्टर एज यू कॅन सी गाईस. ही अशीच घरच्यांनी घेऊन दिली मला गाडी बिडी, म्हणजे मला नाही, ती पण दीदीच्याच नावावर आहे पण मी फिरवते. बेनिफिट्स ऑफ बीइंग अन ओनली. आय डोंट हॅव माय ओन एनिथिंग. हा जो फोन आहे त्याच्यात तू रेकॉर्ड करते तो पण दीदीनेच घेऊन दिलाय. त्याचं कव्हर आहे ते तर मला अनुदीदीने घेऊन दिलंय. मी बीइंग अन ओनली चाइल्ड, मला पण कोणीतरी द्या रे हे मी सगळं. वंडर करत असाल की मी एवढी का बोलते, पण मला बोलायला आवडतं आणि कधीतरीच मी एवढं बोलते. बट ते यू माइट सी मी समटाइम्स इंटरेस्टिंग. ह्या व्हिडिओमध्ये एवढं बोलून मी श्वास घ्यायला होता करून, पण हिने काय घेतलाय. चप्पल बघू शकता. धनुची चप्पल आहे. लास्ट टाइम जेव्हा स्विच कर ना. अरे यार हा बोल. ही धनुची चप्पल आहे गाईज. लास्ट टाइम जेव्हा आम्ही आलेलो 2 बाहेर जाशील ना. सॉरी 2 वर्ष आधी जेव्हा आम्ही इथे आलेलो तेव्हा ही चप्पल तुटलेली. आम्ही बोललो फेकून द्यायचे काय. पण तिला काय वाटते का हे देवस्थान आहे आणि ते चप्पल टाकली. लोकांनी जर का कमेंटमध्ये मला शिव्या घातल्या ना, आता बघा म्हणजे एखाद्याला किती त्रास द्यायचा. मी साधी पडते म्हणून. ओ माय गॉड, ओ माय गॉड. कोण बोलताय बघा गाईज. आम्ही बिचाऱ्यांचे चेहरे बघा तुम्हाला. आम्ही असे असं ये funny चेहरा और वाटतो ये का? बिलकुल भी असे भोळा नाही funny वाटणार. शातीर नाही होत आम्ही guys. आम्ही नाही होत असे. मी जर का चांगली नसते ना तुमच्यासाठी पाणी नसतं आणला. हा घेऊन जा, ठीक आहे. आता बघ ते खाताना ठसका लागला ना, अजिबात देणार नाही, तिकडेच मरून पड. ए आपला खाऊ सॉगी होईल ना. आम्ही गाईज चला, चला. हे खोदू, काय बोलतो, विहीर खोदू. ए घे जरासा ट्रायपॉड माझा बिचारा, नाही तर आता तर मला यात्रेतूनच घ्यायला लागेल. आणि माझे नेल्स बघू शकता तुम्ही. ओके, तर आता आपण मैथिली काय ग आउटफिट चेक ना. नंतर घे, नंतर घेऊ, ठीक आहे. मला मायनस केलाय मैथिलीनी, पण माझा हात वाकडा तिकडे दिसत असेल असं मला वाटतं. येस येस येस. दिस इज आमचं कनकेश्वर. कम ओवर, पण प्लीज कचरा विचरा करू नका. ऐकलंस, ही म्हणते रोज आलो तर 10 किलो वजन कमी होईल. तेवढं आहे काय? तू तर दिसायचीच नाहीस. मला ही बॉडी शेम करते, मला वेट वरती बोलते. सायबर सायबर बुली. ऍक्च्युली मेघा काय एवढी खुश होते, म्हणजे हिला कटअप केली तर हिचं सगळं तिला मिळेल ना. शिवानी इकडे काय करते यार? चल घरी, चल चल, काका मला ओरडतील. चल. हानी करते, जीवित हानी. कॅमेरामध्ये केस झालं. जीवित हानी गाईज, मला प्लीज शेवटचं बघून घ्या, कारण का पुढे जाऊन मी दिसेन की नाही माहिती. फोनवर फेकला गेली बॉटल. एवढा राग की माझा फोन यार. तिला हशी करतात, तिने बॉटल टाकली. हा माझ्या दीदीने सांगून ठेवले, हा फोन खराब केला तर तुला नोकियाचा बटन मला घेऊन दे. त्यामुळे प्लीज असं ते कुठला तरी मिळणार आहे ना. ठीक आहे, मग ठीक आहे. ते करू. तो स्नेकवाला गेम खेळायला लागेल मला. आणि कॉल करू शकते. तू पण बसशील. चल, तुझ्याकडे फोन नाही का प्रा. प्लीज तुम्ही बघू शकता द व्ह्यू. आणि ट्रेन आलेली आहे, आम्ही तुम्हाला ट्रेन दाखवतोय बा. तुम्ही आमची इकडची ट्रेन बघू शकता, मालगाडी. तुम्हाला
अशी ट्रेन इथून कुठेच नाही दिसणार, फक्त आमच्या अच्छा. इथेच आहे. जर आमचे हे झाडाच्या फांद्या एस्थेटिक खराब करत असतील तर वी आर सो सॉरी. ट्रेन जाते इकडून. गाईस, तर ती जी ट्रेन होती ना ती RCF मधून येते अँड इट कंटेन्स केमिकल्स, फर्टिलायझर्स अँड ऑल. तर ॲक्च्युली ही मालवाहक रेल्वे आहे. नाऊ तुम्ही बोलाल की थँक्यू फॉर शेअरिंग दिस अनवॉन्टेड इन्फॉर्मेशन, बट आय वॉन्टेड टू. दिस इज माय ब्लॉग चॅनल, सो माय मर्जी. बाय. आणि ही रेल्वे आमच्या गावातून जाते. नंतर मी तुम्हाला बोलले की एव्हरीथिंग इज इज नॉट. हा जो गॉगल दिसला ना तुम्हाला, तो मी माझ्या पैशांनी घेतलाय. नो, इट्स माइन ओनली. मग असं झालं तर तुझ्या पण गोष्टी तुझ्या पैशांच्या नाहीच आहेत. इथे येऊन पण लोक पान थुकतात. काय म्हणायचं लोकांना ऍक्च्युली. वाव. विल टेक माय व्हिडिओ ब्रो. नाउ वी आर हैविंग चाइनीज भेल एंड पकौड़ी और हमारे यहाँ यही मिलता है, बट वी लव इट. हे माझा ट्रायपॉड टाकून तिकडे नको जाऊ शिवानी. हे बघ इथे तिच्या बाजूला बस, तिच्या बाजूला बस. गाईज, वी आर हॅव्हिंग चायनीज भेळ पकोडा अँड ऑल. देयर इज नो सॉस. मेको पहिला स्पूनच नाही मिळाला. प्लेटच नाही. आता आमचं खाऊन झालं की तुला चमचा. हाताने काय हाताने, ऑथेंटिक वे. अरे ते खून काय नाही, माझ्या व्हिडिओला 20 व्ह्यूजच येतील फक्त. नो प्रायव्हसी लेफ्ट. नीट घ्या व्हिडिओ. ऍटलीस्ट 5-6 सेकंडची, 7-8 सेकंडची तरी घ्या. हळद लावा पोरीला, हळद लावा. गाईज, आम्ही नवीन स्पॉट शोधला हळद लावण्याचा. ॲज यू कॅन सी, वाव, ते चांगलं. डेस्टिनेशन हळद आहे गाईज. डेस्टिनेशन हळद दगडावरती. सन आज बरोबर नाही. सन इज नॉट सनिंग. सन के आगे बहुत सारे क्लाउड्स हैं. द व्यू वर्सेस माय फ्रेंड्स बक हे टाकणार आहे मी रील. ठीक आहे, किती व्हिडिओ. बट हिअर हाय गाईज, आम्ही आलोय कनकेश्वरला. खूप वेळा सांगितले तुम्हाला, बट वाव चुम्मा सन किती छान दिसतोय यार. माझे केस नेहमीच घाण का करतात. मैथिली ही मी पोस्ट करणार. वंडरवर्ल्ड में जिक्र आया राह के नाम का. आपण बघू शकता guys. येस, आय एम विथ माय फ्रेंड्स. आणि हे आहे आमचा ग्रुप. बापरे, आम्ही नेहमी बीच वरून सनसेट बघतो, बट आज आम्ही कनकेश्वरला आलोय. हा, आणि माउंटेन वरून सनसेट बघायला किती छान वाटतोय यार. बघा ना, तुम्हीच बघू शकता. बघा ना, आम्ही कुठल्या जागी उभं राहिले ते तुम्हाला आम्ही दाखवतो. मागे समुद्र आहे एकदम. लास्ट हे माझं बोट दिसते तिकडे, आणि त्या साईडून थोडी मुंबई पण दिसते. मला वाटलं ढग गडगडले आणि तिथे मोठे मोठे दगड फोडतात ना. माझा नेहमी लॉल का होतो. केस नीट कर. तर आता आम्ही फोटोज कॅप्चर करतोय तिथपर्यंत. बाय बाय गाईज. आता ह्या दोघी भांडायला लागणार आहेत फॉर शुअर. बघा क्यूट गाईज, तुम्ही बघू शकता. खूप छान वाटतंय. RCF छान दिसतंय, बट माझ्या कॅमेरामध्ये कॅप्चर नाही होते. आणि बघा ह्या दोन म्हशी बोलली आपल्याला. गाईज, तर हा व्लॉग मी इथेच एंड करते. थँक्स फॉर वॉचिंग अँड सबस्क्राईब फॉर मोर. बाय बाय.